हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. झाला का तुमचा चहा पाणी? तर माझा झाला. तर बानू बघा कशी खेळती, म्हणलं तुम्हाला दाखवावं. चला. बघितलं कशी खेळ चालू आहे. आंघोळ झाली, 7लाच आंघोळ असते बानूची. आंघोळ झाली, देवपूजा झाली, स्वयंपाक झाला, बानूला चारून झालं. तर मेन मुद्दा हे आहे की नाही का, म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. आपण जर त्या पक्ष्याला जीव लावला आणि त्यातला एक पक्षी त्या पक्षाला विचारतो की तुला का जीव लावते तेवढं, ती पक्षी काय बोलतो त्या पक्षीला की मला तिथं खायला पियाला टाकलेलं असतंय, त्यामुळं मी तिथं गोड बोलतो. तर उदाहरण म्हणजे तर शेजारी पाजारी अशी बोलते ती. आता गवत पावसाने उगवलं तरी पण गवत आम्ही काढतोय, तरी पण गेल्या बारचीने पण बघितलं भांडण तुम्ही. तर गवत काढलं आपल्या आपल्या घरचं पाठीमागचं, तर ती जागा त्यांनी वापरायची का परत? गवतच काढता येत नाही का पाठीमागचं, आपण वापरतोय ना, मग ती जागा वापरायची ना आपल्याला. त्यात आपण काय पण टाकतो ना, मग ती गवत काढायचं, व्यवस्थित ठेवायचं, तिथं घाणगुण नाही करायची. गुशा कशाला लागत्या? म्हणजे गुशा बी लावून लावायचं त्यांनीच, कारण घाण टाकायची, घाण कपडे टाकायची, कुठं काय न टाकायचं, कुठं काय बाय चपल्या फिपल्या असल्या वस्तू टाकायचं. म्हणजे लोकाचं कितीही निर्मळ, आपलं निर्मळ ठेवायचं, पण लोकाचं किती घाण असलं तर त्यांना लय आनंद वाटतो. म्हणजे आपलं आपलं लय भारी वाटतं, पण दुसऱ्याचं म्हणलं की लय जळण होती. इतकी जळण होती की ते असं त्या जलण्याला मापच नाही. आता तुम्ही तर बघितलं, मी हेडव पण टाकला, त्याच्यावर काय मी नंतर बोलले नाही. ग्रामपंचायतीमध्ये पण जाऊन आली, त्यांना पण सांगितलं असं असं आहे म्हणलं. मच्छर एवढे झाल्यात की प्रमाणाच्या बाहेर. लेकरं आहेत, अपंग लेकरू आहे माझं, घरात असते 24 तास. ते काय बाहेर फिरतंय का, त्याला येतंय का फिरायला? पण त्या लेकराहून सुद्धा मग तुमचं लेकरू तसं झालंय, त्यात आमची काय चुकी? अरे देवाने दिलं म्हणून मी घेतलं का? मी हाताने बनवलं, मिशन आहे का हाताने बनवायला असं लेकरू? काहीतरी मनाला येईल तेच बोलावं माणसानं. कसं आहे माहिती आहे का, सगळं आपलं आपलं गबाळ गबाळ खालीच ठेवून जायचं आहे. आपलं आपलं म्हणायचं आणि खालीच मेलं. म्हणजे आता तुम्ही याच्यावरूनच उदाहरण घ्या. काल परवा दिवशी बाया, तिला वाटलं बी नव्हतं की माझा आज मृत्यू आहे, वाटलं सुद्धा नव्हतं, किंवा वाटलं असेल तिच्या जीवाला, पण तिला वाटलं सुद्धा नव्हतं की आज माझा जीव जाणार आहे. पण ती काल आज उद्या रक्षाबंधन म्हणून ती आजच साडी आणायला, राखी आणायला अशी आलती वाटतं. आली तर तिची साडी अडकली त्या गाडीमध्ये साडी अडकली आणि ती महाग अशा हवेलाच पडली. हवेला पडली तशी मागच्या गाडीनं बया जाग्याला ठार झाली. म्हणजे तिने विचार पुढचा करत होती की माझ्या भावाला मी राखी बांधायला जाणार आहे, तर तिचं निम्यात तसं झालं. तिनं राख्यापर्यंत सुद्धा पोचली नाही, राखी सुद्धा हातात घेतली नाही. तिच्या आत्म्यात एवढंच माहिती की मी राखी आणायला चालली, मी उद्या जाणार. म्हणून कितीही काही केलं का नाही, कितीही मिळवलं ना, ज्याच्यापाशी पैसा आहे ती म्हणतं मी लय जागीरदार आहे. पण असं नाही. मानुक्षी आणि माणसं कमवायला लय दिवस लागतात, घालवायला एक सेन सुद्धा लागत नाही. काल मी जीवरला गेलते ना, त्यावेळेस मला ते कानावर आलं. मला इतकं वाईट वाटलं की अरे, त्या बाईनं हातात सुद्धा राखी घेतली नाही. तिच्या फक्त आत्म्यातच राहिलं की माझ्या भावाचा आज
उद्या मी हातात राखी बांधेल. तसं तुम्हाला तर माहिती आहे, मला भाव असून नसल्यासारखं आहे, असून नसल्यासारखं आहे. आता हे फक्त कोणी राग येऊ देऊ नये. मी फक्त माझ्या भावांचा अधिकार आहे, मी त्यांना बोलायचा, त्यांना बोलणार. आज 4 नाही 10 वर्ष झालं असेल मी राखी कुणालाच बांधत नाही. 10-11 वर्ष झालं असेल, जास्त झालं असेल मी कुणालाच बांधत नाही राखी. कारण त्याला एक कारण आहे. राखी दिवशी माझा एवढा मोठा अपमान झालेला आहे, घडीभर सोडा ते पण अशा वेदना झालेल्या आहेत, मला दिलेल्या आहेत. त्यामुळं का नाही, ती वेदना मी कधीच विसरणार नाही. अशी रक्षाबंधन आली की माझा जीव असा होतो की एका पक्षाचा कसा होतो तसा होतो. पण मी माझ्या काळजावर दगड ठेवून असं विचार करते की हां चला, आहेत ना खुशी, आनंदात राहू, माझं दुःख माझ्यासोबत. म्हणजे रक्षाबंधन दिवशी बाया किती खुश असतात का नाही, पण मी रक्षाबंधन दिवशी माझ्या डोळ्यात अश्रू असतात, माझं मन रडतं. सांगायचा उद्देश एवढाच आहे की एक वेळेस मी जात होती का नाही रक्षाबंधनला, त्यावेळेस मला कपडे, लेकरांना कपडे असायचे. पण ज्या वेळेस मला अशा गोष्टी केल्या की त्याला माफ नाही, देव करू जे माझ्यासोबत झाले का नाही ते कुणासोबत नाही होणे. मी माझ्या 3च भावांना राखी बांधत नाही, मी कुणालाच बांधत नाही. ना मानलेल्या, ना म्हणजे मानलेले, म्हणजे आता इथं 2-3 गावात आहेत ना, ताये ताये करतात, पण त्यांना सुद्धा 10 वर्ष झालं मी राखी बांधत नाही. पहिली बांधायची मला अशा 6 राख्या आणावं लागायच्या, माझ्या भावांना 3 आणि बाहेरच्या भावांना 3. मी त्यांना सुद्धा बांधत नाही, मी कुणालाच बांधत नाही. त्या दिवशी मी घरातनं बाहेर पण निघत नाही, कारण मला एवढं दुःख वाटतं की माझा आत्मा रडतो, तिळ 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 रडतो. त्यामुळं का नाही मी राख्या बांधत नाही. कुणी मला नावं ठेवलं तरी चालेल, याच्यात नावं नाही, कारण माझ्याच भावांना माझ्याकडून राखी बांधून घ्यायची नाही. मेन गोष्ट का कशामुळं हे त्यांच्या जीवाला माहिती. त्यामुळं का नाही त्यांना वाईट वाटाय नको, मला वाईट वाटाय नको. पण तुम्ही विचार करू शकता, एक बहीण किती विचार कर. तर चला, मी असाच एक पुढचा एक व्हिडिओ बनवते. व्हिडिओ लय मोठा झाला आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा. कारण काय म्हणतात ना, वेडी बहिणीची वेडी ही माया, अशा गोष्टी आहेत. तर चला, व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक आपल्या बहिणीला करायला विसरू नका. बाय.